लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये हप्ता देऊ नका, काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना हे पत्र लिहिलेलं आहे। काँग्रेस प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी हे पत्र दिलेलं आहे। डिसेंबर जानेवारीचा एकत्रित हप्ता देऊ नका अशी भूमिका कोंडविलकर यांनी मांडलेली आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता म्हणजे सामूहिक सरकारी लाच असल्याचं संदेश कोंडविलकर यांनी म्हटलंय। निवडणुकीनंतरच हप्ता वितरित करण्याचे आदेश देण्याची मागणी सुद्धा कोंडविलकरांनी केलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अधिक सांगतात। सुशांत, गुरु, आपण जर बघितलं असेल तर लाडकी बहीण योजना ज्यावेळी आली होती त्यावेळी काँग्रेसने सरकारवर टीका केली होती आणि त्यानंतर बहिणींचा हप्ता वेळेत मिळत नाहीत अशी देखील काँग्रेसने टीका केली होती। मात्र आता हेच काँग्रेसचे नेते जे आहेत ते कुठेतरी निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत आणि ते म्हणतात की लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो निवडणुकीत देऊ नका, त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। आता हे पत्र कोणी लिहिलंय तर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांचं हे पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी थेट म्हटलंय की निवडणुकीवर याचा परिणाम होईल, त्यामुळे निवडणुकीनंतरच हप्ता वितरित करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। गुरु, अगदी धन्यवाद। त्यामुळे आता याच्यावरती काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.